पाठीमागच्या लेक्चरमध्ये ॲट एपिटोम ऑफ करेज हा टॉपिक संपवून ॲक्टिव्हिटीज पाहिलेले होतो. फक्त एकच व्याकरणामधील ॲक्टिव्हिटी राहिलेली आहे. हाऊ टू कन्वर्ट इंटू एक्सक्लॅमेटरी विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्य कसे बनवावे हे आपण शिकलेले आहोत. आता यामधील शेवटचा बिग क्वेश्चन आहे, कन्वर्ट द फॉलोविंग टू इंट्रोगेटिव्ह फॉर्म. दिलेले विधानार्थी वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. बाळांनो, हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचे यस नो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. म्हणजेच प्रथमतः सहाय्यकारी क्रियापद, मग कर्ता आणि मग इतर भाग आणि प्रश्नचिन्ह. जर सहाय्यकारी क्रियापदे नसतील तर वाक्याच्या काळानुसार डू ची रूपे वापरा. डू, डज, डीड आणि त्याचे यस नो टाईप क्वेश्चन म्हणजे वर्बल टाईप क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं आहे. दोन प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, डब्ल्यू टाईप क्वेश्चन आणि यस नो टाईप क्वेश्चन. जर दिलेल्या वाक्यामधील काही भाग अधोरेखित असेल तर तो अधोरेखित भाग उत्तर यावा असा प्रश्न बनवायचा असतो. किंवा जर फक्त साधं वाक्य दिलं असेल तर त्याचे यस नो टाईप क्वेश्चन मध्ये आपण रूपांतर करू शकतो. यामधील पहिले वाक्य आहे, द प्रोग्नोसिस वॉज बॅड. मग याचे क्वेश्चन अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. वॉज द प्रोग्नोसिस बॅड. वॉज द प्रोग्नोसिस बॅड प्रश्नचिन्ह. वॉज द प्रोग्नोसिस बॅड प्रश्नचिन्ह. 2 नंबर वाक्य, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, साधा भूतकाळ आहे, त्यामुळे डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्या. डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. डीड घेतल्यानंतर डिसाइडेड चा भूतकाळ जातो. साधे त्याचं फक्त मूळ रूप लिहायचं. डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. डीड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च प्रश्नचिन्ह. देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज. असे अनेक लोक आहेत की जे अतुलनीय धैर्य व्यक्त करतात. यामध्ये आर हा सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यामुळे आर देअर मेनी पीपल. आर देअर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज. आर देअर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज प्रश्नचिन्ह. His mind would soar up into space like light. His mind would soar up into space like light. पण या प्रश्नाचे या वाक्याचे यस नो टाईप क्वेश्चन बघा. वूड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. वूड हिज माइंड सोअर अप इंटू स्पेस लाईक लाईट क्वेश्चन मार्क. वूड his mind soar up into space like light question mark. अशा प्रकारे विधानार्थी वाक्यांचे यस नो टाईप क्वेश्चन मध्ये रूपांतर करता येतं. प्रथमतः सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर कर्ता, मग इतर भाग आणि क्वेश्चन मार्क. बाळू, या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. पुढील टॉपिक मी सुरू करतोय. पान नंबर 69, 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण. स्टॉप केलास ना, पॉज केलास ना. बाळांनो, आता आपण पुढील टॉपिक शिकायचा आहे. 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण. बुक रिव्ह्यूचा अर्थ काय की त्या पुस्तकाबद्दल तज्ज्ञ लोकांचं मत
पुनरावलोकन, त्या पुस्तकाचे पुनरावलोकन, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी लिहिलेलं स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकामधील तज्ञ लोकांचे मत, बघा यामध्ये या पुस्तकाचे पुनरावलोकन केलेले आहे. या पुस्तकाविषयी, पुस्तकामधील गोष्टी किंवा घटना न सांगता या पुस्तकामधील चांगले गुण, दोष यामध्ये व्यक्त केलेले आहे. हे पुस्तक का वाचावे या पुस्तकाविषयी आणि त्या लेखकाच्या विषयी या धड्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. आपण ते पाहायचं आहे. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी लिहिलेलं स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे बुक रिव्ह्यू. पहिला पॉइंट बघा, अ लिटिल बिट अबाउट द बुक. या पुस्तकाविषयी थोडेसे, या पुस्तकाविषयी थोडेसे. अ लिटिल बिट अबाउट द बुक या पुस्तकाविषयी थोडेसे. बघा, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर. स्पॉयलर्स म्हणजे बिघडवणार. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स into the book without mentioning any events or plots of the story. बघा लेखक काय म्हणतात, निवेदक हे बुक रिव्ह्यू करणारे काय म्हणतात, या पुस्तकाविषयी काहीही मी व्यक्त केलं, काहीही मी सांगितलं तर ते चुकून बिघडवणारा असा कदाचित गैरसमज होऊ शकतो. विनाकारण त्या पुस्तकामधील त्रुटी सांगतोय असं होऊ शकतं. या पुस्तकाविषयी काहीही मी व्यक्त केलो तर ते बिघडवणारे असा कदाचित गैरसमज होऊ शकेल. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणून या गोष्टीमधील एखादी घटना, या गोष्टीमधील कोणतीही घटना, कोणते प्रसंग न सांगता या फक्त पुस्तकावर एक दृष्टिक्षेप टाकतो, एक नजर टाकतो. बघा परत, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. आणि म्हणून या गोष्टीमधील कोणतीही घटना किंवा कोणतेही प्रसंग न सांगता फक्त या पुस्तकावर एक दृष्टिक्षेप टाकतोय, या पुस्तकावर फक्त एक नजर टाकतोय. बघा काय म्हणतात, स्वामी इज अ मिसचिव्हियस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years old. मिसचिव्हियस म्हणजे खोडकर. अँड लिव्हिंग इन द एरा वेर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. स्वामी हा मुलगा 10 वर्षाचा खोडकर असा मुलगा आहे. स्वामी हा Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. स्वामी हा 10 वर्षाचा खोडकर छोटासा मुलगा आहे. स्वामी हा 10 वर्षाचा खोडकर छोटासा मुलगा आहे आणि अशा भागामध्ये राहत होता, कालखंडामध्ये राहत होता की जेव्हा भारत हे ब्रिटिश साम्राज्याच्या नियंत्रणाखाली होते, ब्रिटिश साम्राज्याची सत्ता होती. अशा कालखंडामध्ये की स्वामी राहत होता.
Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. Like most kids of that age. स्वामीच्या वयोगटामधील इतर मुलांच्या प्रमाणेच स्वामी सुद्धा असा मुलगा होता की जो एका ठिकाणी स्थिर राहू शकत नव्हता. शाळेचा पूर्णपणे तिरस्कार करायचा आणि गणिताचा तर अगदीच तिरस्कार करायचा. बघा परत. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. स्वामीच्या वयोगटातील इतर मुलाप्रमाणे स्वामी हा असा मुलगा होता की जो एका ठिकाणी राहू शकत नव्हता. त्याला शाळेचा पूर्णपणे तिरस्कार करायचा. इतकंच काय, गणिताची तर त्याला खूपच तिरस्कार वाटायचे. स्कूल इज ॲब्सोल्यूट नाईटमेअर भयानक असा अनुभव. नाईटमेअरचा अर्थ अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, भयंकर असे अनुभव. शाळा म्हणजे अगदी एक महाभयंकर असे अनुभव त्याच्यासाठी होते. शाळेला तो खूप घाबरायचा, शाळा नको वाटायची. शाळा म्हणजे महाभयंकर असं स्वप्नच त्याला वाटायचे, महाभयंकर अनुभव वाटायचे. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड उलगडणे, सांगणे अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, संकट अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. काही असो, ही गोष्ट या मुलाविषयी काय काय घडतं, ही गोष्ट आपल्याला सांगते की या मुलाविषयी काय काय घडतं, त्या मुलाच्या सभोवती काय काय घडतं. तो सातत्याने संकटामध्ये कसा यायचा, अडचणीमध्ये कसा यायचा आणि त्यांच्या वडिलांच्याकडून त्याला सारखे मार कसे मिळायचे, हे या गोष्टीमधून आपल्याला समजतं. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. ही गोष्ट आपल्याला या मुलाबद्दल काय काय घडतं याची उलगडा करून सांगते. त्याचबरोबर तो सातत्याने संकटामध्ये, अडचणीमध्ये कसा येतो, कोणत्या खोड्या करतो आणि त्यांच्या वडिलांच्याकडून त्याला मार कसा मिळतो याच्याबद्दल ही गोष्ट आपल्याला सांगते. स्वामी इज टॉकेटिव्ह लिटिल किड. टॉकेटिव्ह, खूप बडबडा बोलणारा, and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. स्वामी हा अत्यंत बडबडा असा मुलगा आहे, अत्यंत बोलका असा मुलगा आहे आणि तो असा विचार करतो की प्रत्येक गोष्टीबद्दल विचारत बोलत जीवनाला तोंड द्यायचं, जीवनातील प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायचं असा तो विचार करतो. Swami's talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. स्वामी हा अत्यंत बोलका, अत्यंत बडबडा मुलगा आहे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत चर्चा करीत असणं हा त्याच्या जीवनाला तोंड देण्याचा मार्ग आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे असे तो विचार करतो. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण तो सत्य खूप कठोर पद्धतीने शिकतो. सत्य, खऱ्या गोष्टी खूप कठोर पद्धतीने शिकतो. ॲज मेनी टीन्स किशोरवयीन, back then all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody, त्रास देणे. Unlike kids today,
अनेक किशोरवयीन शाळेमधून परत आल्यानंतर सुद्धा परत आले असताना सुद्धा या स्वामीला अनेक गोष्टी करू वाटायच्या. उन्हामध्ये मनसोक्त खेळावे वाटायचे. तो शाळेमधून परत लवकर यायचाच नाही. बाकीची मुलं शाळेमधून परत आल्यानंतर सुद्धा या स्वामीला येताना शाळेमध्ये किंवा रस्त्यामध्ये अनेक गोष्टी करावेसे वाटायचे. भर उन्हामध्ये खेळावंसं वाटायचं. कशाला तरी लात मारावे असे वाटायचे. झाडावरती चढून फळे तोडावे असे वाटायचे. काहीतरी तोडावं मोडावं असं वाटायचं. आणि इतर मुलांच्या प्रमाणे कुणाला तरी खूप त्रास द्यावं असं वाटायचं. कुणाला तरी खूप त्रास द्यावा असे या स्वामीला वाटायचे. म्हणजे स्वामी हा खूप खोडकर होता. अनेक खोड्या तो करायचा. बघा त्याला कोणकोणत्या गोष्टी करावेसे वाटायचे. ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हॅरॅस समबडी अनलाइक किड्स टुडे. इतर मुलांच्या प्रमाणे त्याला उन्हामध्ये खेळावसे वाटायचे. जाता जाता कशाला तरी लात मारावसे वाटायचे. झाडावर चढून फळे तोडावसे वाटायचे. काहीतरी तोडावं फोडावं वाटायचं. आणि इतर मुलांच्या प्रमाणे कुणाला तरी खूप त्रास द्याव्याचं वाटायचे. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टेल द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. आणि हे वाढणाऱ्या प्रत्येक आणि भारतामधील अनेक भागामधील वाढणाऱ्या मुलांची हीच जीवन पद्धती होती. आणि असं वागणं, अशी जीवन पद्धती वाढणाऱ्या अनेक विशिष्ट अनेक मुलांची होती. आणि भारतामधील अनेक भागामधील अशी मुले असेच जगतात. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. तंत्रज्ञान या मुलांच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची नाही आहे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. तंत्रज्ञान हे या मुलांच्या जीवनामध्ये खूप मोठी अशी गोष्ट नाही आहे. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवोक. फक्त दंगामस्ती करणं हेच त्यांना हवे असते. टू प्ले हॅवोक, दंगामस्ती करणं हा शब्द घ्या. याचा टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवोक. फक्त खूप दंगामस्ती करणे हेच त्यांना हवे असते. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन इज ग्रोविंग इयर्स. स्वामी हा त्याच्या वाढणाऱ्या त्या वर्षामध्ये कसा मुलगा आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन इज ग्रोविंग इयर्स. स्वामी हा वाढणाऱ्या वर्षामध्ये टिपिकल मुलगा कसा आहे, कोणत्या पद्धतीने आहे हे आपण पाहायचं. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old mind, explaining exquisitely म्हणजे अत्यंत आनंदाने, उत्साहाने, how he thinks and what his perspective, दृष्टिकोन of the world is. बघा काय म्हटलं गेलं याबाबत. नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. याबाबत नारायण हे लेखक स्वामी कसा विचार करतो आणि जगाबद्दल त्याचे दृष्टिकोन काय आहे हे आनंदाने स्पष्ट करेल. या 10 वर्षाच्या मुलाच्या कामामध्ये
आर के नारायण हे अत्यंत सामावून गेलेले आहे. बघा परत, इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामी 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. याबाबत आर के नारायण, तो स्वामी हा मुलगा कसा विचार करतो, जीवनाबद्दल त्याची दृष्टिकोन काय आहे, हे अत्यंत आनंदाने स्पष्ट करीत या 10 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये आर के नारायण किंवा त्या मुलाच्या कामामध्ये आर के नारायण हे अत्यंत मनापासून सामावून गेलेले आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. जशी ही गोष्ट पुढे जाते, जशी नारायणची गोष्ट पुढे जाते, तसे वाचकाला सुद्धा स्वामी या मुलाप्रमाणे वाटते. वाचक सुद्धा भारावून जातो, त्यामध्ये त्या गोष्टीमध्ये हरवून जातो. बघा, जर तशी गोष्ट पुढे जाईल तर तसे तो वाचक त्या वाचकाला स्वामीसारखे वाटते आणि त्या पात्रासोबत वाचक जोडले जातात, त्या पात्रामध्ये वाचक हरवून जातात. इतकी वास्तववादी, इतकी जिवंत गोष्ट नारायण या लेखकाने साकारली आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच तर आर के नारायण यांच्या लेखनाचे कौशल्य आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हेच तर आर के नारायण यांच्या लेखनाची जादू आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण वाचतो, एखादी कादंबरी वाचतो, तेव्हा जेव्हा वाचक त्या गोष्टीमध्ये हरवून जातो, त्या नाटकामधील, त्या कादंबरीमधील एक पात्र मीच आहे, तो पात्र ते वाचक अनुभवतात स्वतः, तेव्हा खरंच ते लेखन उत्कृष्ट असतं. जिवंत लेखन असं आपण त्याला म्हणतो, एक वास्तववादी लेखन असं म्हणतो. आणि असे वास्तववादी लेखन करणारे अनेक लेखक आहेत आणि त्याच्यापैकी आर के नारायण एक आहेत. बघा, सिग्निफिकन्स ऑफ द बुक या पुस्तकाचे महत्व. सिग्निफिकन्स ऑफ द बुक या पुस्तकाचे महत्व. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes श्रेय देणे, a lot of literary values, साहित्यामधील मूल्ये, even if it is a teen book. बघा, आर के नारायण यांनी लिहिलेलं स्वामी आणि फ्रेंड्स हे फक्त वाचनासाठी, की जे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याचा आनंद घेऊ शकेल असे फक्त मनोरंजक पुस्तक नाही आहे, पण त्या लेखकांचे कार्य, जरी हे किशोरवयीन मुलांच्यासाठी पुस्तक असले तरी अनेक साहित्यातील मूल्य या पुस्तकामधून पाहायला मिळतात. जरी हे फक्त मनोरंजक त्या किशोरवयीन मुलांच्यासाठी पुस्तक असले तरी सुद्धा लक्षात घ्या की या पुस्तकामधून आर के नारायण यांच्या कार्यामधून अनेक साहित्य विषयक मूल्य आपल्याला पाहायला मिळतात. परत बघा, Swami and Friends by R.K. Narayan is not merely फक्त an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. R.K. नारायण यांनी लिहिलेलं स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक फक्त एक मनोरंजक वाचनासाठी नाही आहे की जे आपण टॉप टू बॉटम एन्जॉय करू शकतो, असं पुस्तक नाही आहे. तर आर के नारायण यांचं कार्य या पुस्तकामधून, जरी ते किशोरवयीन मुलांच्यासाठी पुस्तक असले तरी या पुस्तकामधून अनेक साहित्यामधील मूल्ये व्यक्त होतात, साहित्यामधील मूल्य
आपल्याला शिकता येतात. आता बघा पुढील पानावर पेज नंबर 70 पुढे काय सांगतात. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि फ्रेंड्स हे पुस्तक लहान मुलांच्यासाठी आणि किशोरवयीन मुलांच्यासाठी चांगलं वाचनीय पुस्तक आहे. स्वामी आणि फ्रेंड्स हे लहान मुलांच्यासाठी आणि किशोरवयीन मुलांच्यासाठी चांगले वाचनीय पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कंटिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ऑफ द स्कूल. बघा त्याच प्रकारे हे पुस्तक संपूर्ण आशिया खंडामध्ये एक क्रमिक पुस्तक म्हणून की जे विद्यार्थी शाळेतील विषय म्हणून साहित्याचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पाठ्यपुस्तक म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे, वापरले जात आहे. बघा ऑल्सो द बुक इज वाइडली यूज इन द एशियन कंटिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲज स्कूल्स. त्याच प्रकारे हे पुस्तक जे विद्यार्थी शाळेचा विषय म्हणून साहित्याचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एक पाठ्यपुस्तक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. दिस डज नॉट मीन दॅट बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गॉन. टेक्निकल जार्गॉनचा अर्थ बघा की तज्ञ लोक वापरतात असे क्लिष्ट अर्थाचे शब्द, अवघड शब्द, क्लिष्ट शब्द, वर्ड्स यूज बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट ऑथर्स फेल टू अंडरस्टँड. की जे तज्ञ लोक शब्द वापरतात काही क्लिष्ट की जे सामान्य लोकांना समजत नाही. पण की साहित्यासाठी हे पुस्तक वापरले जातं याचा अर्थ असा नाही आहे की हे पुस्तक या पुस्तकामध्ये भरपूर व्याकरण आणि अनेक अवघड क्लिष्ट शब्दांचा भरणा आहे. हे पुस्तक अत्यंत अवघड व्याकरण आणि अवघड क्लिष्ट शब्दांनी भरलेलं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन द कॉन्ट्ररी टू दिस. कॉन्ट्ररी विरुद्ध. खरं म्हणजे जे काही सत्य आहे हे सत्य याच्या विरोधात आहे. हे पुस्तक अत्यंत साधं सोपं सामान्य विद्यार्थ्यांना सामान्य लोकांना समजण्यासारखे आहे. बघा काय म्हणतात या पॅसेजमध्ये, जरी हे पुस्तक साहित्यासाठी वापरले जात असले तर याचा अर्थ असे नव्हे की हे पुस्तक भरपूर व्याकरणाने आणि क्लिष्ट शब्दांनी भरलेलं आहे. खरे म्हणजे सत्य असं आहे की याच्या उलट आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन द कॉन्ट्ररी टू दिस. आणि खरे म्हणजे की याच्या विरोधात सत्य म्हणजे सत्य असं आहे की या गोष्टीच्या विरोधात आहे. हे पुस्तक अत्यंत साधे सोपे आहे. भावने हे पुस्तक अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत कसे लिहिले गेले होते हे आपण पाहायचं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन in such simple English, it is hard to imagine that it is a work of such literary genius like R.K. Narayan. Literary genius, साहित्यामधील विद्वान. स्वामी आणि फ्रेंड्स हे पुस्तक इतक्या साध्या इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. स्वामी आणि फ्रेंड्स हे पुस्तक इतक्या साध्या इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या बुद्धिमान साहित्यामधील बुद्धिमान व्यक्तींचे कार्य आहे याची कल्पना सुद्धा करायला अवघड जाते. त्या साध्या इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. बघा परत. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश, इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक R.K. नारायण. स्वामी आणि फ्रेंड्स इतक्या साध्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या साहित्यातील बुद्धिमान व्यक्तींचे कार्य आहे कल्पना करण्यास सुद्धा अवघड
होते. आर के नारायण अशा बुद्धिमान व्यक्तींचे काम असू शकेल हे पटत नाही. इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये ही गोष्ट लिहिली गेलेली आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिंपल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. या पुस्तकामध्ये वापरले गेलेले लिहिले गेलेली इंग्रजी भाषा अत्यंत साधी, सोपी, लहान मुलांच्यासाठी कोणतेही त्रासदायक शब्द नसणारी आहे. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिंपल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. या पुस्तकामध्ये जी इंग्रजी भाषा वापरलेली आहे ही भाषा मुलांच्यासाठी त्रासदायक कोणतेही शब्द नसणारी, साधी, सरळ, सोपी आहे. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. त्याच प्रकारे साध्या आणि छोटी वाक्य, त्याच प्रकारे या गोष्टीमधील साधी आणि छोट्या वाक्यांचे उपयोग या पुस्तकाच्या साधेपणामध्ये भरच घातलेले आहे. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. त्याच प्रकारे साध्या आणि छोटी छोटी वाक्ये यांचा वापर या पुस्तकाच्या साधेपणामध्ये भरच घातलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, या पुस्तकामध्ये जी इंग्रजी भाषा वापरलेली आहे अगदी साधी सोपी वापरलेली आहे. सामान्य व्यक्तीला सुद्धा, प्रत्येक मुलाला कळावी अशा क्लिष्ट शब्दांच्या शिवाय, त्याचबरोबर खूप अवघड व्याकरणाशिवाय साधी सोपी भाषा या पुस्तकामध्ये वापरली गेलेली आहे. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned चिंताग्रस्त होणे about the influence प्रभाव that will have on their already mischievous children. बघा, या पुस्तकाच्या वर्णनामध्येच व्यक्त केलेलं आहे की हे पुस्तक 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलांविषयी आहे. या पुस्तकाच्या वर्णनामध्येच असं व्यक्त केलेलं आहे की हे पुस्तक 10 वर्षाच्या खोडकर मुलाविषयी आहे आणि यामुळे काही पालकांना कदाचित याची चिंता वाटू लागत असेल. त्यांच्या अगोदरच खोडकर असणाऱ्या याच्याबद्दल काही पालकांना कदाचित चिंता वाटू लागली असेल. बघा, म्हणजेच काय, ही गोष्ट खोडकर मुलाबद्दल आहे. ज्या पालकांची मुले अगोदरच खोडकर आहेत त्या खोडकरपणामध्ये अधिकच भर पडेल, अधिकच ते खोडकर होतील अशी भीती काही पालकांना वाटते. परत बघा वाक्य. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence that will have on their already mischievous children. बघा, या पुस्तकाच्या वर्णनामध्ये आधीच व्यक्त केलेलं आहे की हे पुस्तक 10 वर्षीय खोडकर भारतीय मुलाविषयी आहे. त्यामुळे की काही पालकांना कदाचित अशी चिंता वाटू शकत असेल त्यांच्या अगोदरच 10 खोडकर असणाऱ्या मुलांच्यावर या गोष्टीचा काय परिणाम होईल. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस म्हणजे व्यापणे, वेढणे. द मिस्चिफ ऑफ किड्स, व्यापणे म्हणा, the mischiefs of kids in the view of kid which is harmless and pure in his perspective. पण हे पुस्तक असं आहे की यामध्ये खोड्या त्या लहान मुलांच्या दृष्टिकोनामधीलच खोड्या आहेत, त्या लहान मुलांच्याच खोड्या आहेत. बघा, पण हे पुस्तक असं आहे की हे पुस्तक त्या मुलांच्या खोड्या त्यांच्या दृष्टिकोनामधूनच
त्याच्या दृष्टिकोनात सभोवतीच वेळतात की ज्या खोड्या अगदी निरुपद्रवी आहे आणि अत्यंत शुद्ध भावनेच्या, म्हणजे त्या खोड्यामधून दोन गटांच्या मध्ये वैमनस्य निर्माण होईल, ईर्ष्या राग उत्पन्न होईल असं नाही आहे. त्या खोड्या अगदी निष्पाप बालिश खोड्या आहेत की ज्यामुळे समाजावर मुलांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. लहान मुलं खेळतात, भांडतात, परत एकत्र येतात. त्या लहान मुलांच्या भांडणांच्या मध्ये सुद्धा निष्पापपणा असतो, इनोसन्स असतो. ते मोठ्या माणसांच्या सारखे राग द्वेष कायमस्वरूपी मनामध्ये धरत नाहीत. म्हणून की बुक रिव्ह्यूवर असं म्हणतात की पुस्तक असं आहे की जे त्या मुलांच्या खोड्या त्या मुलांच्या दृष्टिकोनामधूनच सांगतात की ज्या खोड्या अत्यंत निरुपद्रवी, कोणतंही हानी न पोचवणारे आणि शुद्ध स्वरूपामधील आहे. ऑल्सो amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. त्याच प्रकारे सर्व खोड्यांच्या मध्ये, सर्व आगाऊपणामध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळेल, हे सुद्धा कळेल की स्वामी हा अत्यंत प्रेमळ, अत्यंत संवेदनशील असणारा प्रेमळ मुलगा आहे. हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जरी तो खोडकर असला, जरी तो आगाऊ असला, तर त्याचं मन मात्र अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील आहे. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is loving and tender kid who is actually very sensitive. त्याच प्रकारे त्या स्वामीच्या सर्व खोड्यांच्या मध्ये आणि आगाऊपणामध्ये हे सुद्धा कळतं की स्वामी हा अत्यंत प्रेमळ आणि खूप संवेदनशील असणारा प्रेमळ मुलगा आहे. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. यावरून असं कळतं की हे वास्तव कळतं, या स्वामी या मुलावरून आपल्याला एक वास्तव कळतं की खोडकर मुले हे अधिक संवेदनशील असतात आणि सर्वात प्रेमळ असतात, सर्वात की चांगल्या मनाचे असतात. जरी ते खोड्याकृत असले, जरी ते रागवत असले, जरी ते चिडत असले, तरी मनातून ते प्रेमळ असतात. कुणाही बद्दल ते द्वेष ईर्ष्या जाणीवपूर्वक करत नाहीत किंवा कुणालाही जाणीवपूर्वक त्रास देत नाहीत. जरी खोड्या जरी केल्या, जरी आगाऊपणा केला, तर ते संवेदनशील, त्यांच्या मनामध्ये प्रेम असतंच. बघा परत, ठीक आहे, पुढील वाक्य, स्वामी इज लव्हिंग, ते वाक्य झालेलं आहे. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग कळवणे दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हे वास्तव, खोडकर मुले प्रेमळ असतात, संवेदनशील असतात, हे वास्तव कळवण्याचे एक महान काम असे आर के नारायण यांनी केलेलं आहे. त्याच प्रकारे आर के नारायण यांनी ही गोष्ट, हे वास्तव खूप छानपणे कळवण्याचं चांगलं काम त्यांनी केलेले आहे. बघा पान नंबर 71, पुढील पॅसेज. सो इन कन्क्लुजन that it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read and who may want to improve their English skill. त्या पूर्वावलोकनाच्या निष्कर्षामध्ये, कन्क्लुजनमध्ये, शेवटच्या भागामध्ये असं आपण म्हणू शकतो की हे म्हणले जाऊ शकेल की हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी चांगले वाचनीय पुस्तक आहे, की जी मुले चांगल्या वाचनाचा आनंद घेऊ शकतात किंवा ज्या मुलांना त्यांचे इंग्रजीमधील कौशल्य सुधारायचं आहे, अशा सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी हे पुस्तक एक चांगलं वाचनीय आहे. बघा परत. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट this book is a good read for children of all ages
who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. या पुरावलोकनाच्या निष्कर्षामध्ये असे म्हणले जाऊ शकेल की हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी जे फक्त चांगल्या वाचनाचा आनंद घेऊ शकतात किंवा त्यांना त्यांचं इंग्रजी कौशल्य सुधाराव्याचं आहे अशा सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी चांगलं वाचनीय पुस्तक आहे. अबाउट द ऑथर. आता या लेखकांच्या विषयी The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time. ठीक आहे बघा, शेवटचे 2 पॅसेज राहिलेले आहेत आणि ते आपण पाहूया. हा टॉपिक संपतो या ठिकाणी. आपण पुस्तकाबद्दल पाहिलो, त्या पुस्तकामधील कथेबद्दल, त्या पात्राविषयी पाहिलो. अबाउट द ऑथर. आता या लेखकाविषयी. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक R.K. नारायण हे समकालीन अनेक महान लेखकांच्या पैकी एक लेखक आहेत. स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक R.K. नारायण हे समकालीन अनेक लेखकांच्या पैकी एक लेखक आहेत. R.K. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग उत्कृष्ट लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. R.K. नारायण हे भारताने आजपर्यंत जे साहित्यातील कार्य निर्माण केलेले आहे त्या अशा अनेक उत्कृष्ट साहित्यासाठी R.K. नारायण सुद्धा जबाबदार आहेत. R.K. नारायण सुद्धा या साहित्य जगताला उत्कृष्ट साहित्यामध्ये लेखन दिलेलं आहे. R.K. नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. बघा, R.K. नारायण भारतीय साहित्याने भारताने आजपर्यंत जे उत्कृष्ट साहित्य निर्माण केलं त्या उत्कृष्ट साहित्यासाठी R.K. नारायण सुद्धा जबाबदार आहेत. याचाच अर्थ काय? R.K. नारायण या साहित्यमय जगताला उत्कृष्ट साहित्यामधील लेखन पुरवलेलं आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स सार ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीन एज किड. आणि हे विशिष्ट पुस्तक ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत असणारे भारताचे चैतन्य, त्याचबरोबर विशिष्ट किशोरवयीन मुलांचे जीवन आणि मन हे पकडलं आहे. बघा, परत सांगतोय. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीन एज किड. आणि हे विशिष्ट पुस्तक ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत असणाऱ्या भारताचे नवचैतन्य, त्याचबरोबर विशिष्ट किशोरवयीन मुलाचे जीवन आणि मन पकडलेलं आहे की या भारताचे नवचैतन्य आणि त्या किशोरवयीन मुलांचे मन हेरलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स ऑफ नारायण इन्क्लूड. R.K. नारायण यांच्या इतर काही उत्कृष्ट कलाकृती त्यांनी आणखी कोणकोणती पुस्तके लिहिली? मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, अ शॉर्टर मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ इंडियन इपिक अँड द महाभारता, a shortened modern prose version of Indian epic. Malgudi Days, The Guide, The Painter of Sign आणि
भारतीय महाकाव्य रामायण यांचे एक संक्षिप्त आधुनिक रूप, त्याचबरोबर भारतीय आधुनिक महाकाव्य महाभारत असे अनेक उत्कृष्ट साहित्य लेखक या आर.के. नारायण यांनी दिलेले आहेत. बघा परत, मालगुडी डेज, द गाईड, द पेंडर ऑफ साईन, त्याचबरोबर भारतीय महाकाव्य रामायण याचे संक्षिप्त आधुनिक रूप आणि त्याचबरोबर महाभारत हे सुद्धा भारतीय महाभारताचे भारतीय महाकाव्य महाभारत याचे एक संक्षिप्त आधुनिक रूप असे लिखाण आर.के. नारायण यांनी आपल्याला दिलेले आहे. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर वाचनाची आवड असेल तर जा आणि ती पुस्तके वाचा असे लेखक आपल्याला सूचना देतात. बाबा या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. या टॉपिकमध्ये आपण स्वामी आणि फ्रेंड्स ही ज्याचे लेखक उत्कृष्ट लेखक आर.के. नारायण हे आहे, या पुस्तकाबद्दल तज्ज्ञ लोकांचं काय मत आहे, हे पुस्तक कुणाविषयी आहे हे आपण पाहिलेलो आहोत. या पुस्तकातील भाषा अत्यंत साधी सोपी आहे आणि हे पुस्तक सर्व वयोगटातील मुलांच्यासाठी आहे. या पुस्तकाचे लेखक आणि त्यांचं लिखाण, त्यांनी कोणकोणते लेखन केलेलं आहे हे या टॉपिकमध्ये सांगितलं आहे. पुढील लेक्चरमध्ये, पुढील तासामध्ये आपण या पुस्तकामधील ॲक्टिव्हिटीज पाहूया आणि त्यानंतर पुढील लेसन आपण पाहायचं.